नमस्कार, रुद्र सेवा YouTube चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 31 ऑगस्ट 2023 मध्ये जी तलाठी भरती झाली होती, त्या तलाठी भरतीमधले शिफ्ट 1चं जे मराठी विषयाचे जे 25 क्वेश्चन आहेत, त्या 25 क्वेश्चनचं एनालिसिस आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, की आपलं एक रुद्र सरसेवा या नावानेच टेलिग्राम चॅनल टाकले आहे टेलिग्रामवर. तर त्या टेलिग्राम चॅनलवर सगळ्या पी-डी-एफ ज्या आहेत, त्या पी-डी-एफ आपण अपलोड केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढे आपण व्हिडिओ अपलोड केले त्याच्या व्यवस्थित पी-डी-एफ शिफ्ट वाईज अपलोड केलेल्या आहेत. तर ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी टेलिग्राम चॅनल जॉइन करून तुम्ही ते पाहू शकता. आणि त्यानंतर आपल्या YouTube चॅनलवर प्लेलिस्ट टाकलेली आहे. तर प्लेलिस्टमध्ये जाऊन व्यवस्थित शिफ्ट वाईज सगळ्या आपले व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. तर चला तर मग सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न. तर प्रश्न क्रमांक 1 काय आहे? तर खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे बुडत्याचा पाय खोला. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. ऑप्शन नंबर 2 मोठ्या माणसाच्या ठिकाणी दोष हे असतात. ऑप्शन नंबर 3 जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. ऑप्शन नंबर 4 पैशाने सर्व कामे साध्य होतात. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. तर या म्हणीचा अर्थ आहे बुडत्याचा पाय खोलात. याचा अर्थ असा होतो की अवनती होऊ लागली म्हणजे अनेक बाजूंनी होऊ लागते. तर याचा अर्थ काय नेमका होतो? तर बुडत्याचा पाय खोलात म्हणजेच काय? की जे संकट आहेत, त्या संकटांची जी मालिका आहे ती सुरू होते. म्हणजेच काय? संकट एकामागून एक हे नवीन संकट एक संपलं की दुसरं संकट लगेच त्या पाठोपाठ येतात, असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात हे याचा अर्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2 "सळो की पळो करणे" या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 "माझा पहिला नंबर आला आणि मला सळो की पळो झाले." ऑप्शन नंबर 2 "उंदरांनी पिकांची नासधूस करून शेतकऱ्याला सळो की पळो करून सोडले." ऑप्शन नंबर 3 "राहुलला नोकरी लागली आणि त्याला सळो की पळो झाले." ऑप्शन नंबर 4 "वैभवला लॉटरी लागली आणि त्याला सळो की पळो झाले." तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 "उंदरांनी पिकांची नासधूस करून शेतकऱ्याला सळो की पळो करून सोडले." तर आपल्याला काय ओळखायचं या अ, प्रश्नाचा अर्थ काय आहे? की "सळो की पळो करणे" या वाक्याचा कोणत्या वाक्यामध्ये योग्य उपयोग केलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर आपण जर बाकीचे जर ऑप्शन बघितले ऑप्शन नंबर 1 मध्ये तर माझा पहिला नंबर आला. हे काय झालं? पॉझिटिव्ह वाक्य झालं. त्यानंतर राहुलला नोकरी लागली. हे का पण काय आहे? पॉझिटिव्ह वाक्य आहे. वैभवला लॉटरी लागली. हे पण काय? पॉझिटिव्ह वाक्य आहे. आणि उंदरांनी पिकांची नासधूस केली. तर नासधूस केली म्हणजेच काय? हे निगेटिव्ह वाक्य आहे. तर सळो की पळो करणे म्हणजे याचा अर्थ काय होतो? की एकदम बेजार होणे किंवा नाकीनऊ आणणे, तर बेजार होणे किंवा नाकीनऊ आणणे असा त्याचा अर्थ होतो. तर उंदरांनी काय केलं? पिकांची नासधूस केल्यामुळे शेतकरी काय झाला? की एकदम बेजार झाला, नाकीनऊ आला. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. म्हण आहे झाकली मूठ सव्वा लाखाची. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 भांडणाचा दोष एकाच पक्षाकडे राहत नाही. ऑप्शन नंबर 2 पैशाने सर्व कामे साध्य होतात. ऑप्शन नंबर 3 सर्वत्र परिस्थिती एकसारखी असते. ऑप्शन नंबर 4 आपले गुणावगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्यांचा उच्चार करू नये. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 आपले गुण-अवगुण झाकून ठेवावे, तोंडाने त्याचा उच्चार करू नये. हा या झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. तर याचा अर्थ काय होतो झाकली मूठ सव्वा लाखाची? तर जे गुपित आहेत, ते गुपितच ठेवणे, ते उजागर न करणे किंवा उघडकीस न आणणे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे काय? काही प्रत्येक लोकांकडे काही गुण असतात, काही अवगुण असतात. तर एखादा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार असतो, पण त्याला सकाळी लेट उठण्याची सवय असते. तर त्याचा काय झाला तो अवगुण असतो. म्हणजे 12 वाजेपर्यंत तो झोपतो. तर हे काय? तर आपण असं म्हणू शकतो, की ही झाकली मूठ सव्वा लाखाची. हे गुपित ठेवायला पाहिजे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 ग्रंथ शिकविती माणुसकी आणि ग्रंथ शिकविती शांती या काव्यपंक्तीतील शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 कुशांती, ऑप्शन नंबर 2 बेशांती, ऑप्शन नंबर 3 भक्ती, ऑप्शन नंबर 4 अशांती. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अशांती.
तर काय सांगितले प्रश्नामध्ये आपल्याला, तर या वाक्यातील जे शांती हा शब्द आहे, त्या शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर शांती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय आहे? अशांती. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. हा सोपा प्रश्न होता. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 विजय तेंडुलकर, ऑप्शन नंबर 2 वि. शिरवाडकर, ऑप्शन नंबर 3 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, ऑप्शन नंबर 4 अनिल अवचट. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3 डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी तिमिराकडून तेजाकडे हे पुस्तक लिहिलेलं आहे. तर हे पुस्तक काय आहे? तर अंधश्रद्धेवर हे आधारित पुस्तक आहे. म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे कार्य करत होते. ते आता नाहीयेत. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची अनिस नावाची एक संस्था पण आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती नावाची. तर त्यांनी तिमिरातून तेजाकडे हे पुस्तक लिहिले आहे. तसंच डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची बाकीची काही महत्त्वाची पुस्तके आहेत, ते इथं दिलेली आहेत. अंधश्रद्धा, प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, ठरलं डोळस व्हायचंय, अंधश्रद्धा विनाशाही, तिमिरातून तेजाकडे, ऐसे कैसे झाले बंधू, भ्रम आणि निराश, ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक आहे. मती भानामती, झपाटले ते जाणते पण, विचार तर कराल, श्रद्धा अंधश्रद्धा. हे त्यांची काही गाजलेली नावाजलेली पुस्तके इथे दिलेली आहेत. याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून ठेवू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. तोंडावर येणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तोंडावर पडल्यावर खूप लागते. ऑप्शन नंबर 2 तोंडावर पुरळ आले आहे. ऑप्शन नंबर 3 तोंडावर रुमाल टाक. ऑप्शन नंबर 4 परीक्षा तोंडावर आली आहे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 परीक्षा तोंडावर आली आहे. तर तोंडावर येणे याचा अर्थ काय होतो? तोंडावर येणे म्हणजेच काय? एकदम जवळ येणे किंवा खूप जवळ येणे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे परीक्षा काय झाली? खूप तोंडावर आली, एकदम 7-8 दिवसावर आली किंवा 4-5 दिवसावर आली असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. वाचन आहे प्रवास सुंदर नव्या-नव्या ज्ञानाचा. या काव्यपंक्तीतील सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 ललना, ऑप्शन नंबर 2 कुरूप, ऑप्शन नंबर 3 रूपवान, ऑप्शन नंबर 4 मोहक. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 कुरूप. तर सुंदर या शब्दाचा काय करायचंय? विरुद्धार्थी शब्द. तर त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे कुरूप. म्हणजेच काय? जो सुंदर नसतो तो कुरूप. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. ग्रंथ आमुचे साथी, ग्रंथ आमुच्या हाती या काव्यपंक्तीतील साथी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 सोबती, ऑप्शन नंबर 2 रोग, ऑप्शन नंबर 3 साथ, ऑप्शन नंबर 4 पुस्तके. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 सोबती. तर साथी या शब्दाचा काय करायचं आपल्याला? समानार्थी शब्द ओळखायचा आहे. साथी म्हणजेच काय? सोबती. तर साथीचे बाकीचे काही समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत. तर सोबती, सहकारी, मित्र, सहचर किंवा साथीदार हे साथी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे रामबाण. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नांदी, ऑप्शन नंबर 2 शीतपेय, ऑप्शन नंबर 3 संगम, ऑप्शन नंबर 4 अचूक गुणकारी. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 अचूक गुणकारी म्हणजेच काय? रामबाण. आपण एखाद्या वेळेस म्हणतो, जनरली आपण वापरतो जेव्हा बोलताना, की रामबाण उपाय. रामबाण उपाय म्हणजेच काय? एकदम खात्रीशीर उपाय किंवा अचूक उपाय. तर रामबाणचे बाकीचे समानार्थी शब्द इथे दिलेले आहेत. अचूक, खात्रीशीर, परिणामकारक, अत्यंत प्रभावी, अचूक उपाय किंवा खात्रीचा उपाय. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा. ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती या काव्यपंक्तीतील अज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 तिमीर, ऑप्शन नंबर 2 अंधार, ऑप्शन नंबर 3 अडाणी, ऑप्शन नंबर 4 ज्ञान. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 ज्ञान. तर अज्ञान या शब्दाचा काय करायचं आहे? विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आपल्याला. तर ज्ञान हा अज्ञान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे तिची फुले माळून झाली. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 नवीन कर्मणी, ऑप्शन नंबर 2 कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 पुराण कर्मणी, ऑप्शन नंबर 4 समापन कर्मणी प्रयोग. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 हे समापन कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे.
तर वाक्य काय आहे? तिची फुले माळून झाली. तर कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा? तर कर्मणी प्रयोगामध्ये जे कर्म जे असतं ते प्रथमेत असतं. म्हणजेच काय? कर्माला हे प्रत्यय नसतात आणि कर्त्याला प्रत्यय असतात. आणि समापन कर्मणी प्रयोगामध्ये काय असतं? तर समापन कर्मणी प्रयोगामध्ये कृती जी कृती असते ती पूर्ण झाल्याचे सूचित होतं. जे काही काम आहे ते पूर्ण झाल्याचं सूचित होतं आणि जे क्रियापद असतात ते होऊन, होऊन, झाला, झाली, झाले यासारखे क्रियापद हे वाक्यात आलेले असतात. त्यामुळे आता जर वाक्य पाहिलं, तिची फुले माळून झाली. तर ती फुले काय करत होती? माळत होती. माळत म्हणजे काय? ती ओवत होती एकूण एकात फुलेची माळ करत होती. तर ती झालेली आहे, कंप्लीट झालेली आहे. म्हणजे काय? कंप्लीट झालेलं असतं काम तेव्हा आपण समापन कर्मणी प्रयोग हे वापरतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा. खालील वाक्यार्थ लक्षात घेऊन पितांबर या शब्दाचा समास ओळखा. त्याचे ऑप्शन वाक्य आहे समुद्रकन्या लक्ष्मी पितांबराची सहचारिणी आहे. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 द्विगु समास, ऑप्शन नंबर 2 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 3 अविर्भाव समास, ऑप्शन नंबर 4 तत्पुरुष समास. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2 हे बहुव्रीही समासाचं उदाहरण आहे पितांबर. आता पितांबर जे आहे तर पितांबराचा आपण जर विग्रह केला तर पितांबराचा विग्रह काय होतो? तर पिवळे आहे अंबर ज्याचे असा तो. पिवळे आहे अंबर, पिवळे आहे अंबर असा ज्याचा तो. म्हणजेच कोण? तर कोणाचं असतं पिवळे अंबर? तर भगवान विष्णू. तर बहुव्रीही समासामध्ये काय होतं, की दोन्ही पदे ही महत्वाची नसतात, तर तिसऱ्याच पदाचा बोध होतो. हे जर आपण हे घेतलं शब्द पितांबर, तर पितांबर या शब्दामध्ये भगवान विष्णू यांचा तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यामुळे इथं बहुव्रीही समास हे होतं. तर बहुव्रीही समासाचे काही प्रकार आहेत. तर विभक्ती बहुव्रीही समास विग्रहावरून ओळखतात. प्रादि बहुव्रीही समासामध्ये प्र, परा, अप, दूर, सु, वि हे उपसर्ग लागलेले असतात आणि सह बहुव्रीही समासामध्ये स आणि सह हे उपसर्ग लागून तयार झालेला शब्द असतो. तो असतो बहुव्रीही समासाचं उदाहरण. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13वा. खालील शब्दाचा अर्थ ओळखा. शब्द आहे चव. त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 गोड, ऑप्शन नंबर 2 तिखट, ऑप्शन नंबर 3 आंबट, ऑप्शन नंबर 4 रुची. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. चव म्हणजेच काय? चव म्हणजेच रुची. याचा समानार्थी शब्द आहे रुची. तर चव या शब्दाचे समानार्थी बाकीचे दुसरे पण आहेत. जसं की स्वाद आहे, रुची आहे, आस्वाद आहे, रस आहे, चाख आहे आणि गोडी आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा. खालील प्रश्नार्थी वाक्याचे आज्ञार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य उदाहरण ओळखा. तर वाक्य आहे मुलांनो चांगला अभ्यास कराल का? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 मुलांनो चांगला अभ्यास करा, ऑप्शन नंबर 2 मुले किती चांगला अभ्यास करतात, ऑप्शन नंबर 3 मुले चांगला अभ्यास करतात, ऑप्शन नंबर 4 मुलांनो चांगला अभ्यास केला तर पास व्हाल. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 मुलांनो चांगला अभ्यास करा. तर काय सांगितलं आपल्याला या प्रश्नामध्ये? तर प्रश्नार्थक वाक्य आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. त्या वाक्याचं आपल्याला काय करायचंय? आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचंय. तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये काय होतं, की प्रश्न विचारलेला असतो. मुलांनो चांगला अभ्यास कराल का? हा काय झाला? हा प्रश्न विचारलेला आहे. तर त्या वाक्याचं आपल्याला काय करायचंय? आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करायचंय. तर आज्ञार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना आपल्याला माहित पाहिजे, की आज्ञार्थी वाक्य कशाला म्हणतात? किंवा कसं असतं आज्ञार्थी वाक्य? तर आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा केलेली असते, विनंती केलेली असते किंवा एकतर उपदेश केलेला असतो. त्या वाक्याला आपण म्हणतो आज्ञार्थी वाक्य. आता जर ऑप्शनमध्ये बघितलं आपण ऑप्शन नंबर 1 मुलांनो चांगला अभ्यास करा. हे काय केलेले आहे? मुलांना उपदेश केलेला आहे. इथं मुलांना काय केलंय? उपदेश केलाय शिक्षकांनी, की अभ्यास चांगला करा म्हणून. आणि विद्यार्थी वाक्य कसं ओळखतात? तर विद्यार्थी वाक्यामध्ये कर्तव्य, योग्यता किंवा शक्यता आणि इच्छा व्यक्त केली जाते. त्या वाक्याला म्हणतात विद्यार्थी वाक्य. आणि संकेतार्थी वाक्यामध्ये जर तर सारखे संकेतदर्शक शब्द आलेले असतात आणि वाक्यामध्ये एक अट पूर्ण झाल्यानंतर दुसरं कार्य घडते. त्या वाक्याला म्हणतात संकेतार्थी वाक्य. तर आपल्याला काय ओळखायचं इथं? आज्ञार्थी वाक्य. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15वा. प्रकाश वाटा हे आत्मचरित्र कोणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 बाबा आमटे, ऑप्शन नंबर 2 शिवाजी सावंत, ऑप्शन नंबर 3 अशोक कामटे, ऑप्शन नंबर 4 प्रकाश आमटे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 प्रकाश आमटे यांनी प्रकाश वाटा हे पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांचं हे काय आहे? आत्मचरित्र आहे. तर आत्मचरित्र म्हणजे काय? स्वतःचे
स्वतःबद्दल लिहिलेलं पुस्तक जे असतं त्याला म्हणतात आत्मचरित्र. तर प्रकाश आमटे यांचं प्रकाश वाटा हे आत्मचरित्र आहे. तर प्रकाश आमटे यांचे बाकीची पण काही पुस्तकं आहेत, 2 पुस्तके, रानमित्र आणि प्रकाश वाटा. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा. खालील शब्दाचा समास ओळखा. शब्द आहे राजपुत्र. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 बहुव्रीही समास, ऑप्शन नंबर 2 अव्ययभाव समास, ऑप्शन नंबर 3 तत्पुरुष समास, ऑप्शन नंबर 4 द्विगु समास. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे राजपुत्र. तर तत्पुरुष समास कसा ओळखायचा? तर तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते आणि अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द विग्रह करताना घालावा लागतो. त्याला म्हणतात तत्पुरुष समास. आता जो राजपुत्र हा जो शब्द आहे त्याचा जर आपण विग्रह केला तर त्याचा विग्रह काय होतो? तर त्याचा विग्रह होतो राजाचा पुत्र. त्याचा काय विग्रह होतो? राजाचा पुत्र. आणि हे जे दुसरं पद आहे पुत्र, हे इथं काय आहे? महत्वाचं आहे या समासामध्ये. त्यामुळे हे झालं तत्पुरुष समासाचं उदाहरण. तर राजाचा पुत्र, तर चा, ची, चे हे काय झाले? विभक्तीचे. चा हा षष्टी विभक्तीचा इथं काय झालेला आहे? लागलेला आहे त्याला प्रत्यय. तर विभक्ती तत्पुरुष समासामध्ये इथं काही महत्वाची उदाहरणं दिलेली आहेत. द्वितीय विभक्तीमध्ये सुख प्राप्त हा आहे. तर सुखाला प्राप्त हा त्याचा विग्रह होतो. म्हणजे ला प्रत्यय लागलेला आहे. कर्मवीरमध्ये कर्माने वीर, तृतीय विभक्तीचा ने प्रत्यय लागलेला आहे. देवघर, देवासाठी घर, साठी हा चतुर्थी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. चोरभय, चोरांपासून भय, पंचमी विभक्तीचा पासून इथं प्रत्यय लागलेला आहे. देवाची पूजा, देवपूजा, षष्टी विभक्तीचा ची प्रत्यय, पानकोंबडा, पाण्यातील कोंबडा, तील प्रत्यय लागलेला आहे इथं सप्तमी विभक्ती. तर इथं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. तत्पुरुष समासाचे हे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17वा. या ग्रंथाच्या तेजामधून जन्मा येथे क्रांती या काव्यपंक्तीतील क्रांती या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 परिवर्तन, ऑप्शन नंबर 2 शांती, ऑप्शन नंबर 3 शक्ती, ऑप्शन नंबर 4 भक्ती. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 परिवर्तन. तर परिवर्तन म्हणजेच काय? क्रांती. तर क्रांती या शब्दाचा अर्थ काय होतो? परिवर्तन. तर क्रांती या शब्दाचे बाकीचे काही समानार्थी शब्द इथं दिलेले आहेत. परिवर्तन, आमूलाग्र बदल, उठाव किंवा क्रांतिकारक बदल म्हणजेच काय? क्रांती. तर क्रांती म्हणजेच काय? तर क्रांती म्हणजे त्याचा अर्थ काय होतो नेमका? आणि उत्क्रांती या शब्दाचा अर्थ काय होतो? क्रांती आणि उत्क्रांती हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत. तर क्रांती म्हणजे काय? अचानकपणे आणि वेगाने झालेला बदल. तर वेगाने झालेला बदल म्हणजेच काय? क्रांती. आणि उत्क्रांती म्हणजे काय? तर उत्क्रांती म्हणजे हळूहळू झालेला बदल. हळूहळू झालेला बदल. तर आपण जर इतिहासामध्ये बघितलं तर सुरुवातीला आपण काय होतो? आपण माकड होतो. तर माकडाचं काय झालं? हळूहळू माणसामध्ये बदल झाला. म्हणजेच काय? उत्क्रांती झालेली आहे. तर हळूहळू झालेला बदल. तर माकडापासून माणूस तयार झाला. तर माकडापासून माणूस तयार झाला व्हायला खूप काळ लोटला किंवा खूप काळ लागला त्यामध्ये. तर ते झाली उत्क्रांती. आणि क्रांती म्हणजे अचानक आणि वेगाने झालेला बदल म्हणजेच काय? परिवर्तन. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18वा. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. वाक्य आहे मुलाने मांजरास मारले. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1 पुराण कर्मणी, ऑप्शन नंबर 2 समापन कर्मणी प्रयोग, ऑप्शन नंबर 3 भावे प्रयोग, ऑप्शन नंबर 4 कर्मणी प्रयोग. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 3. हे भावे प्रयोगाचं उदाहरण आहे. तर भावे प्रयोग कसा ओळखतात? तर भावे प्रयोगामध्ये जे क्रियापद असतं ते कर्ता किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार बदलत नाही. आणि कर्ता जो असतो तो तृतीयांत किंवा चतुर्थांत असतो आणि क्रियापद तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असते तेव्हा भावे प्रयोग होतो. तर आपण वाक्य बघितलं, मुलाने मांजरास मारले. तर या वाक्याचा कर्ता काय आहे? तर वाक्याचा कर्ता आहे मुलगा. आणि वाक्याचं कर्म काय आहे? वाक्यामध्ये कर्म कुठलं आहे? तर कर्म आहे मांजर. तर इथं सहप्रत्यय लागलेला आहे. मुलाला ने प्रत्यय इथं लागलेला आहे. आणि क्रियापद काय आहे? तर क्रियापद आहे मारले. तर क्रियापद काय आहे? मारले. तर इथं आपण काय करूया? तर मुलांच्या जागी म्हणजे कर्त्याचं लिंग बदलूया. तर मुलीने केलं. तर मुलीने मांजरास मारले. तर इथं क्रियापद बदलतं का? तर क्रियापद तेच राहतं. किंवा कर्म बदलूया आपण. तर मांजराच्या जागी आपण काय घेऊया? कुत्रा घेऊया. आणि मुलाने कुत्र्यास मारले. तर ते तरी पण काय होतं?
ते जे क्रियापद आहे ते तसंच राहतं. म्हणजेच काय, क्रियापद हे कर्ता किंवा कर्माच्या लिंगवचनानुसार बदलत नाही. तेव्हा काय होतं, तो भावप्रयोग होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19वा. माशा मारणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, पावसाळ्यात माशा माराव्या लागतील. ऑप्शन नंबर 2, माशा मारू नये. ऑप्शन नंबर 3, माशा मारल्या तर पाप लागेल. ऑप्शन नंबर 4, बेरोजगार युवक माशा मारत आहेत. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, बेरोजगार युवक माशा मारत आहेत. तर माशा मारणे म्हणजेच काय? तर माशा मारणे याचा अर्थ काय होतो? तर माशा मारणे म्हणजे काय? वेळ घालवणे, वेळ घालवणे, टाईमपास करणे, वेळ घालवणे म्हणू शकतो त्याला आपण. त्यानंतर आपण रिकामटेकडे राहणे म्हणू शकतो. रिकामटेकडे राहणे म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो की काम न करणे. तर काम न करणे म्हणजेच काय? माशा मारणे. तर जे बेरोजगार युवक असतात, बेरोजगार म्हणजे ज्यांना कुठलाही रोजगार नाही, एकतर ते कुठला बिझनेस करत नाहीत, शेतीमध्ये काही करत नाहीत किंवा कुठली नोकरी करत नाहीत. तर त्या लोकांनी काय, ते लोकं काय करतात, की वेळ घालवतात किंवा रिकामटेकडे राहतात, असा या शब्दाचा अर्थ होतो. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20वा. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतरण केलेले योग्य उदाहरण ओळखा. वाक्य आहे, मोहनला तेथे थांबवा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, मोहनला पुढे जाऊ देऊ नका. ऑप्शन नंबर 2, मोहनला पुढे जाऊ द्या. ऑप्शन नंबर 3, मोहनला थांबवा. ऑप्शन नंबर 4, मोहनला पुढे थांबवा. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, मोहनला पुढे जाऊ देऊ नका. तर काय करायचे आपल्याला वाक्याचं? वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतरण करायचं आहे. तर वाक्य आहे, मोहनला तेथे थांबवा. तर मोहनला तेथे थांबवा म्हणजेच काय? तर मोहनला पुढे जाऊ देऊ नका. तर नका हे काय झालं? नकारार्थी शब्द झाला. तर वाक्याचा जेव्हा होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतरण करतो किंवा नकारार्थीचं होकारार्थी वाक्यामध्ये रूपांतरण करताना वाक्याचा अर्थ न बदलता फक्त जे शब्द आहे त्याचं नकारार्थी किंवा होकारार्थी करायचं असतं. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21वा. एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक कोणी लिहिले? त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, विलास पाटील. ऑप्शन नंबर 2, गंगाधर गाडगीळ. ऑप्शन नंबर 3, रंगनाथ पठारे. ऑप्शन नंबर 4, वि. स. खांडेकर. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, गंगाधर गाडगीळ यांनी एका मुंगीचे महाभारत हे पुस्तक लिहिलेले आहे. तर त्यांचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. तर गंगाधर गाडगीळ यांचे बाकीचे काही जे कथा, कादंबऱ्या दिलेल्या आहेत इथे. तर गंगाधर गाडगीळ यांच्या अमृत, आठवण, काजवा, खरं सांगायचं म्हणजे, उतरलेलं आकाश, तलावातले चांदणे, नव्या वाटा, पाळणा, बंडू, जग्गू आणि खतरनाक अब्दुल्ला, भिरभिरे, वर्षा, संसार, सोनेरी कवडसे, किडलेली माणसे, माणूस, परी आणि कासव, उद्ध्वस्त विश्व, भागलेला चांदोबा, हे काय आहेत, त्यांचे कथासंग्रह आहेत गंगाधर गाडगीळ यांचे. आणि त्यांच्या कादंबऱ्या आहेत गंधर्वयुग, दुर्दम्य, प्रारंभ, मन्वंतर, लिलीचे फूल, सिंहाच्या राज्यात. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून ठेवू शकता. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये पण याच्यावर एखादा दुसरा प्रश्न हा पुस्तकावर किंवा कथावर, कादंबऱ्यावर येऊ शकतो. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 22वा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य आहे, दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, मिश्र वाक्य. ऑप्शन नंबर 2, केवल वाक्य. ऑप्शन नंबर 3, संयुक्त वाक्य. ऑप्शन नंबर 4, संकेतार्थी वाक्य. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, हे मिश्र वाक्याचा प्रकार आहे. तर मिश्र वाक्यामध्ये काही त्याचे उपप्रकार आहेत. जसं की स्वरूपबोधक मिश्र वाक्य, कारणबोधक मिश्र वाक्य, उद्देशबोधक मिश्र वाक्य आणि संकेतबोधक मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्यामध्ये काय असतं, की जर स्वरूपबोधक असेल तर म्हणून, की, जे यांनी जो 2 वाक्य ही जोडलेली असतात आणि कारणबोधकमध्ये कारण, कारण की यांनी 2 वाक्य जोडलेली असतात. उद्देशबोधकमध्ये म्हणून, यास्तव, तस्मातनी 2 वाक्य जोडलेली असतात आणि संकेतबोधकमध्ये जर, तर, जरी, तरी, जेव्हा, तेव्हा यांनी 2 वाक्य ही जोडलेली असतात. हे काय आहेत? हे आहेत उभयान्वयी अव्यय. हे सगळे काय आहेत? उभयान्वयी अव्यय आहेत. तर हे झालं मिश्र वाक्य. आता हे जर वाक्य वाचलं आपण, दिव्यत्वाची जेथे प्रतीती तेथे कर माझे जुळती. तर या वाक्यामध्ये काय आहे?
की या वाक्यामध्ये जेथे आणि तेथे आलेलं आहे. तर जेथे तेथे आलेलं आहे, त्यामुळे इथं काय आहे, की हे संकेतबोधक वाक्य आपण इथं सांगू शकतो. संकेतबोधक मिश्र वाक्य आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 23वा. त्याआधी आपण बघूया, की संयुक्त वाक्य कसं ओळखायचं? तर संयुक्त वाक्याचे पण 4 प्रकार असतात. तर त्यामध्ये समुच्चयबोधक संयुक्त वाक्य, न्यूनत्वबोधक संयुक्त वाक्य, विकल्पबोधक संयुक्त वाक्य आणि परिणामबोधक संयुक्त वाक्य. तर समुच्चयबोधकमध्ये आणि व अन यांनी 2 वाक्य जोडलेली असतात. न्यूनत्वबोधकमध्ये पण, परंतु, परीनी 2 वाक्य जोडलेली असतात. विकल्पबोधकमध्ये किंवा, वा अथवा की यांनी 2 वाक्य जोडलेली असतात आणि परिणामबोधकमध्ये म्हणून, सबब, त्यामुळे यांनी वाक्य ही जोडलेली असतात. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा, मिश्र सोबत संयुक्त वाक्य. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23वा. खालील शब्दाच्या योग्य अर्थाचे विधान ओळखा. शब्द आहे स्पर्धा. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, ससा आणि कासवाची मैत्री झाली होती. ऑप्शन नंबर 2, ससा आणि कासवात वैर झाले होते. ऑप्शन नंबर 3, ससा आणि कासवाचे भांडण लागले होते. ऑप्शन नंबर 4, ससा आणि कासवाची शर्यत लागली होती. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4, ससा आणि कासवाची काय झाली होती? शर्यत लागली होती. तर स्पर्धा म्हणजेच काय? स्पर्धा म्हणजेच शर्यत असा या शब्दाचा अर्थ होतो, जे की ऑप्शन नंबर 4 मध्ये योग्य प्रकारे वापरलेलं आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 याचं करेक्ट आहे, आन्सर आहे. तर केवळ वाक्याचं आपण सुटले इथं. तर केवळ वाक्यामध्ये काय असतं, की वाक्यामध्ये एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असतं आणि वाक्य स्वतःचा अर्थ पूर्ण व्यक्त करते, त्याला म्हणतात केवळ वाक्य. तर कर्ता म्हणजेच काय? उद्देश आणि क्रियापद म्हणजेच काय? विधेय. तर अशा प्रकारे हे केवळ वाक्य असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 24वा. खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. वाक्प्रचार आहे गाशा गुंडाळणे. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, मन कठोर करणे. ऑप्शन नंबर 2, निघून जाणे. ऑप्शन नंबर 3, प्रहार करणे. ऑप्शन नंबर 4, माया करणे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 2, निघून जाणे. तर गाशा गुंडाळणे म्हणजेच काय? निघून जाणे किंवा त्याला आपण म्हणतो पळ काढणे असं पण म्हणतो. तर गाशा गुंडाळणे याचा अर्थ होतो की सगळं सोडून निघून जाणे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 याचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25वा. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. शब्द आहे व्यासपीठ. त्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन नंबर 1, भाषण करण्याची जागा. ऑप्शन नंबर 2, लेखन करण्याची जागा. ऑप्शन नंबर 3, वाचन करण्याची जागा. ऑप्शन नंबर 4, जेवण करण्याची जागा. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1, भाषण करण्याची जागा. तर व्यासपीठ सर्वांना माहीत आहे. तर जेव्हा तुम्ही शाळेमध्ये असता, शालेय विद्यार्थी असता 10वी-12वी पर्यंत, तेव्हा तुम्ही व्यासपीठावर कधी ना कधी एकदा तरी आयुष्यातून गेलेले असता आणि तेव्हा तुम्हाला भाषण करण्याची संधीही मिळालेली असती. तर व्यासपीठ आणि तेव्हा तुम्ही एक शब्द आवर्जून बोललेला असता, सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावरील विराजमान सर्व लोक. म्हणजेच काय? तर व्यासपीठ म्हणजेच काय? भाषण करण्याची जागा किंवा त्याला आपण म्हणतो की संधी म्हणू शकतो किंवा माध्यम म्हणू शकतो किंवा विचार मांडण्याचे साधन असा पण त्याचा अर्थ होतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुमचे जे काही डाऊट असतील, जे काही तुमचे काही मागण्या असतील ते तुम्ही कमेंटद्वारे कळवू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.